काय छान प्रश्न गणिताचा SSC GD मध्ये विचारलेला. प्रश्न बघा काय आहे. n संख्यांची सरासरी 39 दिलेली आहे. त्यांनी म्हटलंय जर 60% संख्या त्याच्यातल्या त्या n ज्या संख्या त्यातल्या 60% संख्या 6 ने वाढवल्या आणि उरलेल्या म्हणजे किती असणार मला सांगा. 40% संख्या प्रत्येकी 4 ने कमी केल्या तर अशा प्रकारे मिळालेल्या संख्यांची सरासरी किती असेल. बघा आता प्रश्न कसा सोडवायचा. आता n संख्या आहेत टोटल, इथून इथपर्यंत n संख्या आहेत बरोबर, आणि त्याची सरासरी 39 दिली. त्याचा उपयोग आपण नंतर करणार आहोत. 60% ज्या संख्या आहेत म्हणजे जवळपास एवढ्या संख्या 60% संख्या या कितीने वाढवल्या, 6 ने वाढवल्या. बघा इथे प्लस 6 ने वाढवल्या. मी तुम्हाला शॉर्टकट शिकवतोय. आणि उरलेल्या ज्या 40% संख्या आहेत त्या कितीने कमी केल्या, त्या 4 ने कमी केल्या म्हणजे वजा 4 ने कमी केल्या. आता लक्षात ठेवा, हे कधी पण असे प्रश्न सोडवताना ना रेशिओचा वापर करायचा. बघा आता 60%, आता टक्के तर हे कॅन्सल होणार. 20 त्रिक 60, इथे येणार 20 दुने 40 म्हणजे 3-2 बरोबर. मग 60% आणि 40% संख्या घेण्यापेक्षा मी फक्त 3 आणि 2 अशा संख्या घेतो. आता या ज्या 3 संख्या आहेत 6 ने वाढवल्यात, 3 संख्या 6 ने वाढवल्या म्हणजे संख्या ऍक्च्युली कितीने वाढल्या, 3 गुणिले 6 म्हणजे कितीने वाढल्या, 18 ने वाढल्या. समजून घ्या, एकदम सिंपल आहे. 2 संख्या प्रत्येकी 4 ने कमी केल्या सरासरी, मग 2 गुणिले 4 हे किती असणार, वजा 4 आहे ऍक्च्युली, हे 4 ने कमी केला. 2 गुणिले वजा 4 ते येणार वजा 8. आता बघा सगळ्या संख्या 18 ने वाढल्या, 8 ने कमी केल्या म्हणजे 60% 18 ने वाढल्या, 40% 8 ने कमी केल्या. 18 वजा 8 किती येतं, 10 येतं, 10 बरोबर ना. 18 वजा 8 10 येतं. आता हे जे 10 फरक पडलाय प्लस 10 येतो. तर हा जो 10 फरक पडलाय किती संख्यांमध्ये पडलाय रे, 3 आणि 2 किती येतं, 5 संख्यांमध्ये 10चा फरक पडलाय. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये कितीचा फरक पडलाय, 2चा फरक पडलाय. सर्व संख्यांमध्ये 2चा फरक पडलाय. मला सांगा सर्व संख्यांची सरासरी किती आहे, 39. या 39 मध्ये या सर्व गोष्टींमुळे कितीचा फरक पडणार आहे, प्लस 2चा. 39 अधिक 2 किती येतं, 41, जे आहे ऑप्शन क्रमांक 1. बघा ना किती छान ट्रिक आहे. लक्षात येते कसं सोडवायचं, तुम्हाला कळलं का. उगाच लॉंग कटने जाण्यात अर्थच नाहीये. थोडासा रेशिओ मेथडचा वापर केला सरासरीच्या प्रश्नांमध्ये तर आपोआप उत्तरापर्यंत पोहोचता येतं. आता अजून एक प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देणार आहे. आता या प्रश्नाचं उत्तर काढा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.